आजच्या या पिरियडमध्ये आपणाला अर्थशास्त्र या विषयाच्या नवीन अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या चॅप्टरमध्ये युटिलिटी अनालिसिस उपयोगिता विश्लेषण या चॅप्टरमधील प्रश्नावर चर्चा करायची आहे। प्रश्न पहिला आहे, खालील विधाने पूर्ण करा। नंबर 1, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात आल्फ्रेड मार्शल यांनी गृहीत धरलेली पैशाची उपयोगिता डॅश। खाली पर्याय दिलेले आहेत। अ वाढते, ब स्थिर राहते, क घटते, ड वाढते आणि नंतर घटते। तर या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आपल्याला पैशाची सीमांत उपयोगिता आल्फ्रेड मार्शल यांनी गृहीत धरलेली पैशाची सीमांत उपयोगिता ही स्थिर राहते। ब हे त्याचं उत्तर येईल। प्रश्न पहिला ब हे उत्तर येईल, स्थिर राहते। नंबर 2, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सीमांत उपयोगितेची संकल्पना डॅश। अ क्रमवाचक संकल्पना, ब संख्यात्मक संकल्पना, क क्रमवाचक संकल्पना आणि संख्यात्मक संकल्पना दोन्हीही, आणि ड यापैकी नाही। तर उत्तर येईल या ठिकाणी आपण बघितलेलं आहे, गृहीत धरलेलं की सीमांत उपयोगिता ही कशी आहे, संख्यात्मक आहे, कार्डिनल युटिलिटी, उपयोगिता मोजता येते। त्याच्यामुळे आपलं नंबर 2चं उत्तर काय येईल, ब संख्यात्मक संकल्पना। नंबर 3, जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता डॅश। अ वाढते, ब स्थिर असते, क घटते आणि ड शून्य असते। बघा प्रश्न तिसरा, जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता घटते। एकूण उपयोगिता घटते। आपण मागणीच्या सीमांत उपयोगिता वक्र आणि एकूण उपयोगिता वक्रामध्ये बघितलेल्या आकृतीमध्ये जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता घटते। एकूण उपयोगिता वक्र स्थिर नंतर खाली येतो पुन्हा। नंबर 4, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सर्वाधिक समाधानाचा तृप्ती बिंदू म्हणजे जेव्हा एकूण उपयोगिता वाढते आणि सीमांत उपयोगिता घटते, ब एकूण उपयोगिता घटते आणि सीमांत उपयोगिता ऋण होते, क एकूण उपयोगिता महत्तम होते आणि सीमांत उपयोगिता शून्य होते, आणि ड सीमांत उपयोगिता घटते आणि एकूण उपयोगिता वाढते। हे 4 पर्याय दिलेले आहेत नंबर 4 उत्तरामध्ये। बघा, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सर्वाधिक समाधानाचा तृप्ती बिंदू म्हणजे जेव्हा एकूण उपयोगिता घटते आणि सीमांत उपयोगिता ऋण होते, हा ब। त्याच्यानंतर एकूण उपयोगिता वाढते आणि सीमांत उपयोगिता घटते, एकूण उपयोगिता महत्तम होते आणि सीमांत उपयोगिता शून्य होते, ड सीमांत उपयोगिता घटते आणि एकूण उपयोगिता वाढते। या 4 पर्यायापैकी आपलं एक उत्तर असेल, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सर्वाधिक समाधानाचा तृप्ती बिंदू म्हणजे जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम होते आणि सीमांत उपयोगिता शून्य होते, क येईल तृप्ती बिंदू। एकूण उपयोगिता महत्तम होते आणि सीमांत उपयोगिता शून्य होते। नंबर 5, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात जेव्हा सीमांत उपयोगिता घटते तेव्हा एकूण उपयोगिता डॅश। घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात जेव्हा सीमांत उपयोगिता घटते तेव्हा एकूण उपयोगिता वाढते। सुरुवातीपासून बघतो आपण, सीमांत उपयोगिता घटत जाते तेव्हा एकूण उपयोगिता वाढत जाते एका विशिष्ट पातळीपर्यंत। प्रश्न दुसरा आहे, योग्य जोडीचा पर्याय निवडा। काल उपयोगिता, स्थल उपयोगिता, सेवा उपयोगिता, ज्ञान उपयोगिता। ब गटामध्ये वाहतूक, ब रक्तपेढी, क मोबाईल फोन आणि ड डॉक्टर। पर्याय नंबर 1 अ दिलाय, 1चं ड, 2चं ब, 3चं अ आणि 4चं क। ब मध्ये 1ला ब, 2ला अ, 3ला ड आणि 4ला क। क 1ला अ, 2ला ब, 3ला क आणि 4ला ड।
ड मध्ये 1 ला ब, 2 ला क, 3 ला ड आणि 4 ला अ. तर काल उपयोगिता ही रक्तपेढी आहे. बघा या ठिकाणी 1 ला ब दिलेला आहे, ब जोडीमध्ये 1 ला ब. काल उपयोगिता रक्तपेढी. स्थल उपयोगिता वाहतूक. स्थल उपयोगिता म्हणजे 2 ला अ. त्याच्यानंतर सेवा उपयोगिता डॉक्टर 3 ला अ, 3 ला अ, 3 ला ड. सेवा उपयोगिता डॉक्टर आणि ज्ञान उपयोगिता हे मोबाईल फोन 4 ला क, 4 ला क. म्हणून आपली उत्तराची जोडी जी आहे ती या ठिकाणी पर्याय ब हा येतो. म्हणजे ब मध्ये 1 नंबरच्याचं उत्तर ब आहे. काल उपयोगिता रक्तपेढी. नंबर 2 स्थल उपयोगिता वाहतूक. नंबर 3 सेवा उपयोगिता डॉक्टर आणि नंबर 4 ज्ञान उपयोगिता मोबाईल फोन. ही जोडी बरोबर आहे. म्हणून पर्याय नंबर 4 ही योग्य जोडीचा पर्याय आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी नंबर 2 उपयोगितेचा समतोल दर्शविणारे विधान. अ सीमांत उपयोगिता किमतीपेक्षा जास्त, ब सीमांत उपयोगिता किंमत समान, क सीमांत उपयोगिता किमतीपेक्षा कमी आणि ड किंमत एकापेक्षा कमी. बघा पर्याय अ आणि ब. नंबर 2 ला अ ब आणि क, नंबर 3 अ ब क आणि ड आणि नंबर 4 फक्त ब. तर या ठिकाणी सीमांत उपयोगिता किंमत ज्या ठिकाणी समान असते त्या ठिकाणी उपभोक्त्याचा समतोल दर्शविणारे विधान या ठिकाणी आहे. सीमांत उपयोगिता किमतीपेक्षा जास्त, सीमांत उपयोगिता व किंमत समान, सीमांत उपयोगिता किमतीपेक्षा कमी आणि किंमत एकापेक्षा कमी. तर उत्तर आपलं आहे सीमांत उपयोगिता किंमत समान. त्याच्यानंतर प्रश्न 3 आहे. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. नंबर 1 सलमानने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केले. या वाक्यामध्ये संकल्पना ओळखून ते स्पष्ट करा. तर या ठिकाणी स्थल उपयोगिता काल उपयोगिता जी दिलेली आहे आपल्याला हिवाळ्यामध्ये, उन्हाळा आणि पावसाळ्यापेक्षा हिवाळ्यामध्ये स्वेटरमध्ये जास्त उपयोगिता असते हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. म्हणून काल उपयोगिता या ठिकाणी हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केली आहे. म्हणून सलमाने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केली आहे. हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा या 3 ऋतूपैकी हिवाळ्यात तिने तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केलेली आहे. कारण उन्हाळा आणि पावसाळ्यापेक्षा हिवाळ्यात स्वेटरमध्ये जास्त उपयोगिता असते, म्हणून ही काल उपयोगिता आहे. म्हणून काल उपयोगिता आणि काल उपयोगितेच्या संदर्भात माहिती लिहायची आपल्याला. नंबर 2 निलेशने त्याच्या बहिणीसाठी दागिने खरेदी केले. आता दागिने हे प्रतिष्ठेच्या वस्तू आहेत, म्हणून प्रतिष्ठेच्या वस्तूच्या संदर्भात आपण अपवाद काही सांगितलेले आहेत. म्हणून निलेशने तिच्या बहिणीसाठी दागिने खरेदी केलेली आहेत. डामडोल, सत्ता, पैसा या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की या ठिकाणी प्रौढी मिळवणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या संदर्भात हे वाक्य आहे. नंबर 3 कविताने संत्र्याचे एकामागे एक 5 नग सेवन केले. एकामागे एक म्हणजे सातत्य, उपभोगातील सातत्य. आपला सीमांत उपयोगिता सिद्धांताचे एक गृहीतक आहे, सर्व नग एकापाठोपाठ घेतले पाहिजेत. त्याच्यानंतर 4 भूषणने 4 चपात्या खाल्ल्यानंतर 5वी चपाती खाण्यास नकार दिला, कारण 4थ्या चपातीची सीमांत उपयोगिता 0 असते आणि 5व्या चपातीला सीमांत उपयोगिता ऋण होते. म्हणून सीमांत उपयोगिता 0 आणि सीमांत उपयोगिता ऋण याबद्दल आपल्याला माहिती लिहायची आहे. नंबर 5 ललिताने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली. या ठिकाणी ललिताने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली. वही आणि पेनमध्ये उपयोगिता आहे आणि त्याचा वापर आपण लिहिण्यासाठी करतो. म्हणून या दोन्ही ज्या गोष्टी आहेत वही आणि पेन या परस्पर पूरक आहेत आणि त्यांची एकाच वेळी आपण मागणी करत असतो. आणि वही आणि पेनच्या याच्यामध्ये लिहिण्याची गरज पूर्ण केली जाते, म्हणून गरज याच्या संदर्भात माहिती आहे. प्रश्न 4 खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी वस्तूचिन्ह, एकूण उपयोगिता, सीमांत उपयोगिता या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत.
याच्यावरून आपल्याला खालील प्रश्न जे विचारले आहेत त्याची माहिती लिहायची आहे. एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता वक्र काढा. या ठिकाणी आपल्याला कोष्टक दिलेले आणि खाली प्रश्न विचारलेले आहेत आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये स्वाध्यायामध्ये. त्याच्यावरून एक आकृती आपण काढलेली आहे. या ठिकाणी अक्षावर इथं क्ष नाव द्या तुम्ही, इथं क्ष विसरलेला आहे आणि इथं य नाव द्या. हा TU टोटल युटिलिटी वक्र आहे आणि हा MU मार्जिनल युटिलिटी वक्र आहे. अक्षावर वस्तूचे नग दर्शवलेले आहेत 1 2 3 4 आणि 5. या ठिकाणी 0 बिंदू आहे आणि य अक्ष इथं य लिहायला पाहिजे तुम्ही, इथं क्ष लिहायला पाहिजे. तर याच्यावर एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता दर्शवलेली आहे. हे 1 2 3 4 5 6 7 8 असे 15 16 पर्यंत दर्शवलेलं आहे. 15 16 17 आणि या ठिकाणी 5 नग दर्शवलेले आहेत. या ठिकाणी पहिला नग वस्तूचा घेतल्यानंतर आपणाला सीमांत उपयोगिता 6 मिळालेली आहे आणि एकूण उपयोगिता सुद्धा 6च आहे. म्हणून हा पहिला जो सामायिक बिंदू आहे, पहिल्या नगाला वस्तूची सीमांत उपयोगिता व एकूण उपयोगिता सारखीच असते म्हणून हा बिंदू आपल्याला मिळालेला आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या नगाची सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता या ठिकाणी आपल्याला दिसते. एकूण उपयोगिता हे 11 आहे आणि सीमांत उपयोगिता हे 5 आहे. या नंबर 2 या नगावर आपण अशी सरळ पट्टी ठेवल्यानंतर 2 बिंदू मिळतात, एक 5 आणि दुसरा 11चा, आणि हे 2 बिंदू आपण रेखांकित केलेले आहेत. म्हणजे दुसऱ्या नगाला एकूण उपयोगिता 11 आहे आणि सीमांत उपयोगिता ही 5 आहे. म्हणून सुरुवातीपासून सीमांत उपयोगिता वक्र हा हळूहळू घटत जाणारा दिसतो आम्हाला आणि पुन्हा 0 होतो आणि पुन्हा ऋण होतो. म्हणजे दुसऱ्या नगाला सीमांत उपयोगिता 5 आहे आणि एकूण उपयोगिता 11 आहे. तिसऱ्या नगाला सीमांत उपयोगिता 4 आहे आणि एकूण उपयोगिता 15 आहे. चौथ्या नगाला सीमांत उपयोगिता 0 आहे, अक्षावरचाच हा पॉईंट आहे आणि एकूण उपयोगिता ही 15नेच दर्शवलेली आहे. बघा, तिसऱ्या नगाला एकूण उपयोगिता 15चा आहे आणि चौथ्या नगाला सुद्धा एकूण उपयोगिता 15 आहे आणि चौथ्या नगाला एकूण उपयोगिता ही 15 आणि सीमांत उपयोगिता 0 आहे. म्हणून हा जो बिंदू आहे तो कमाल बिंदू आहे किंवा समाधानाचा बिंदू आहे असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर पाचव्या नगाला सीमांत उपयोगिता ही -1 आहे. या ठिकाणी इकडं -1 लिहिलं पाहिजे, तुम्ही लिहा पुन्हा -1, इथं -1 लिहा, 0च्या खाली -1. आणि हा पाचव्या नगाला एकूण उपयोगिता 14 होते आहे, म्हणजे 15वरून 14 होते आहे. म्हणजेच हा वक्र जो आहे असा वर जात जात सुरुवातीपासून एका विशिष्ट पातळीपर्यंत वाढत जातो, नंतर तो स्थिर होतो आणि पुन्हा तो घटतो. म्हणजे एकूण उपयोगिता जेव्हा घटते तेव्हा सीमांत उपयोगिता ऋण असते. ह्या बिंदूला बघा, पाचव्या नगाच्या बिंदूला सीमांत उपयोगिता ही -1 आहे, इकडं -1, इथं -1 लिहायचे तुम्ही, आणि हा एकूण उपयोगिता 14 असते. म्हणून अशा पद्धतीनं पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या नगाला एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता कशी आहे हे आपल्याला लक्षात येईल. सुरुवातीपासून सीमांत उपयोगिता ही या ठिकाणी घटत जाणारी आहे, नंतर ती 0 होते आणि नंतर ती ऋण होते. म्हणजेच सीमांत उपयोगिता ही धन, ऋण आणि 0 असू शकते. मात्र एकूण उपयोगिता ही नेहमी धनच असते. ती सुरुवातीला वाढत जाते, नंतर ती स्थिर होते आणि पुन्हा घटते. मात्र ती अक्ष ओलांडून खाली येत नाही, म्हणजे ती ऋण होत नाही. म्हणून या ठिकाणी चौथ्या नगाला एकूण समाधानाचा जो काही बिंदू आहे तो महत्तम समाधानाचा बिंदू आहे, कारण या ठिकाणी एकूण उपयोगिता सर्वाधिक असते आणि सीमांत उपयोगिता 0 होते. त्या नगाला तो त्या वस्तूचा उपभोग घेणे थांबवतो, कारण नंतरच्या नगाला मिळणारी सीमांत उपयोगिता ऋण होते आणि एकूण समाधानात घट होते, म्हणून त्याचं ते नुकसान होतं, म्हणून तो त्या ठिकाणी थांबत असतो. तुम्हाला दिलेलं जे कोष्टक आहे त्याचंच मी विश्लेषण करत आहे. तुम्हाला या ठिकाणी सांगितलं मी इथं य अक्ष लिहा, इथं क्ष अक्ष लिहा, इथं -1 लिहा. हे काढत असताना आपलं शिल्लक राहिलेलं लिहायचं. अशा पद्धतीने आकृती पुन्हा काढून बघा आणि प्रश्नांची उत्तरे तुम्ही द्या. आपण वेगळ्या पद्धतीने वेगळ्या कागदावर आपण वक्र काढून दाखविलेला आहे, तुम्हाला तो दिसेल. नंबर 2 अ मध्ये जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता 0 असते. बघा, चौथ्या नगाला एकूण उपयोगिता महत्तम आहे तेव्हा सीमांत उपयोगिता 0 असते. नंबर 5 जेव्हा एकूण उपयोगिता घटते, जेव्हा एकूण उपयोगिता घटते 15वरून 14 येते, तेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते, -1
किंवा ऋण होते. अक्ष ओलांडून ती खाली येते. त्याच्यानंतर प्रश्न 5वा आहे, सविस्तर उत्तरे लिहा. घटत्या सीमांत उपयुक्तीचा सिद्धांत अपवादासह स्पष्ट करा. तुम्हाला 8 मार्काला प्रश्न येत असतो. घटत्या सीमांत उपयुक्तीचा सिद्धांत अपवादासह स्पष्ट करा किंवा घटत्या सीमांत उपयुक्तीचा सिद्धांत गृहीतासह स्पष्ट करा, असा प्रश्न 8 मार्काला परीक्षेला येत असतो. घटत्या सीमांत उपयुक्तीचा सिद्धांत, त्याचं विधान, त्याचे कोष्टक आणि आकृती याच्यासाठी 5 मार्क आणि अपवादासाठी 3 मार्क, असा 8 मार्काचा प्रश्न परीक्षेला येत असतो. आपल्याला दिलेला आहे या ठिकाणी, तो आपण पाहणार आहोत. घटत्या सीमांत उपयुक्तीचा सिद्धांत हा या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. सिद्धांताचे अपवाद, सिद्धांताचे गृहीते, सिद्धांताचे विधान. हे बघा, घटत्या सीमांत उपयुक्तीचा सिद्धांत, द लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. घटत्या सीमांत उपयुक्तीचा सिद्धांत सर्वप्रथम प्राध्यापक गॉशेन यांनी मांडला, परंतु प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांनी 1890 साली प्रकाशित केलेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे, प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथात विस्तृत स्वरूपात स्पष्ट केले आहे. सिद्धांताचे विधानमध्ये प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांच्या मते, इतर परिस्थिती स्थिर असताना व्यक्तीजवळ आधीपासून असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान कमी होत जाते. हे विधान जे आहे ते आपल्याला 2 मार्कासाठी विचारलं जाऊ शकेल. दुसऱ्या शब्दात, इतर परिस्थिती कायम असताना एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारी जादाची उपयोगिता क्रमशः घटत जाते. थोडक्यात, एखादी वस्तू अधिक प्रमाणात असेल तर ती वस्तू अधिक प्रमाणात घेण्याची इच्छा कमी कमी होत जाते. गृहीतके, अझम्पशन्स. घटत्या सीमांत उपयुक्तीच्या सिद्धांताची गृहीतके किंवा अझम्पशन्स खालीलप्रमाणे आहेत. नंबर 1, विवेकशीलता. उपभोक्ता विवेकशील आहे आणि त्याची वर्तणूक सर्वसामान्य आहे असे मानले जाते, त्यामुळे तो महत्तम समाधान मिळविण्याचा प्रयत्न करतो. नंबर 2, संख्यात्मक मापन, कार्डिनल युटिलिटी आहे, मेजरमेंट होतं. सिद्धांतात उपयोगितेचे संख्यात्मक मापन करता येते असे गृहीत धरले जाते, त्यामुळे गणिती प्रक्रिया सहज शक्य होतात. यामुळे वस्तूच्या प्रत्येक नगापासून मिळणारी उपयोगिता जाणून घेता येते व त्याची तुलना करता येते. नंबर 3, एकजिनसीपणा. उपयोगितेतील वस्तूचे सर्व नग, उपभोगातील वस्तूचे सर्व नग आकार, स्वरूप, रंग, चव इत्यादीबाबत समान आहेत. नंबर 4, उपभोग सातत्य. एखाद्या वस्तूच्या सर्व नगांचा उपभोग कोणताही खंड न पडता सलगपणे एकापाठोपाठ घेतला जातो. नंबर 5, योग्य आकारमान. उपभोग्य वस्तूंच्या सर्व नगांचे आकारमान योग्य किंवा साधारण असावे, हे अत्यंत मोठे किंवा लहान नसावे. नंबर 5, स्थिरता, स्टॅबिलिटी. उपभोगाच्या प्रक्रियेत उपभोक्त्याचे उत्पन्न, चव, पसंती, सवयी, आवडीनिवडी यांसारखे घटक स्थिर असावेत. पैशाची सीमांत उपयुक्तता सुद्धा स्थिर असल्याचे गृहीत धरले जाते. नंबर 7, विभाज्यता. सिद्धांत असे गृहीत धरतो की उपभोगात आणलेली वस्तू विभाज्य असावी, त्यामुळे वस्तूचे लहान भागात विभाजन करता येते. नंबर 8, एकच गरज. एकच गरज पूर्णपणे भागविण्यासाठी वस्तूचा वापर होतो असे सिद्धांत गृहीत धरतो. तक्ता क्रमांक 2.2च्या आधारे घटत्या सीमांत उपयुक्तता सिद्धांत स्पष्ट केलेला आहे. क्षची नगसंख्या आणि सीमांत उपयुक्तता या ठिकाणी 7 नग दाखवलेले आहेत आणि सीमांत उपयुक्तता 10, 8, 6, 4, 2, 0 आणि -2 अशा पद्धतीने घटत जात आहे. वरील तक्त्यावर असे स्पष्ट होते की एखाद्या वस्तूच्या नगाचा उपभोग जसा जसा वाढत जातो तशी त्यापासून मिळणारी सीमांत उपयुक्तता क्रमशः घटत जाते, 0 व ऋण होत जाते. घटत्या सीमांत उपयुक्तता सिद्धांताचा वक्र या ठिकाणी दाखविलेला आहे. मार्जिनल युटिलिटी, वस्तूचे नग आणि सीमांत उपयुक्तता हा वक्र डावीकडून उजवीकडे खाली येणारा दाखवलेला आहे. सीमांत उपयुक्तता वक्र हा ऋणसुद्धा होतो. या आकृतीमध्ये नकारात्मक सीमांत उपयुक्तता दाखवलेली आहे. आकृतीच्या स्पष्टीकरणामध्ये वरील आकृतीत क्ष अक्षावर वस्तूचे नग दर्शविले आहेत व य अक्षावर सीमांत उपयुक्तता दर्शविली आहे. तक्त्यानुसार सीमांत उपयुक्ततेचे विविध बिंदू आलेखावर रेखाटून जोडले असता हा वक्र डावीकडून उजवीकडे खाली येतो व असे दर्शवितो की वस्तूच्या उपभोगात सातत्याने वाढ झाल्यास सीमांत उपयुक्तता घटत जाते. जेव्हा सीमांत वक्र हा क्ष अक्षाला स्पर्श करतो तेव्हा सीमांत उपयुक्तता 0 होते. हा बिंदू कमाल समाधानाची पातळी दर्शवितो. याला सर्वाधिक समाधानाचा सर्वोत्तम बिंदू, तृप्तीचा बिंदू असे म्हणतो. या बिंदूनंतर वस्तूचा
वस्तूचा उपभोग घेतल्यास असमाधान किंवा नकारात्मक मिळते आणि सीमांत उपयोगिता ऋण दर्शविली जाते, जी आकृती छायांकित करून दाखवलेली आहे. त्याच्यानंतर अपवाद दाखवलेले आहेत. सिद्धांताचे अपवाद. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताच्या अपवादामध्ये पहिला दाखवलेला छंद, पोस्टाची विविध तिकिटे, दुर्मिळ नाणी व दुर्मिळ चित्रे यांचा संग्रह करणे, संगीत ऐकणे, पुस्तकांचे वाचन करणे यांसारख्या छंदाबाबत हा सिद्धांत अनुभवास येत नाही. याचे कारण त्याच्या साठ्यात होणारी वाढ अधिक आनंद देते, त्यामुळे सीमांत उपयोगिता वाढते. परंतु यात एकजिनसीपणा व सातत्य या गृहीतकाचे उल्लंघन झाले आहे. कारण आपल्या सिद्धांतात आपण काय गृहीत धरले, सर्व नग हे एकजिनसी असले पाहिजेत, परंतु या ठिकाणी आणि सातत्य असले पाहिजे. परंतु या ठिकाणी जे छंद कोणकोणत्या गोष्टीचा वापरला केला, त्या सगळ्या वस्तूंचे नग हे एकसारखे नाहीत आणि त्यात सातत्य नाही. त्याच्यानंतर नंबर 2, कंजूष व्यक्ती. कंजूष उपभोक्त्याच्या बाबतीत प्राप्त होणाऱ्या प्रत्येक वाढीव नगापासून त्याला अधिक समाधान मिळते, कारण तो लोभी असतो, अविवेकी असतो. त्यामुळे पैशाच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर पैशाची सीमांत उपयोगिता वाढते, परंतु यात विवेकशीलता या गृहीतकाचे उल्लंघन झालेले आहे. म्हणून कंजूष व्यक्ती या ठिकाणी आम्ही असं गृहीत धरलेले आहे की विवेकशील व्यक्तीचाच अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो, परंतु कंजूष व्यक्तीचं उदाहरण देऊन, कारण तो लोभी आहे, मग अशा व्यक्तीच्या संदर्भात हा सिद्धांत लागू पडत नाही. परंतु आम्ही अगोदरच हा सिद्धांत स्पष्ट करताना गृहीत धरला आहे की यात विवेकशीलता या गृहीतकाचे उल्लंघन झालेले आहे. नंबर 3, व्यसन. व्यसन व्यक्तीच्या बाबतीत असे आढळून येते व्यसनी की मद्याच्या प्रत्येक वाढीव नगाच्या उपभोगाबरोबर त्याची नशेची पातळी वाढत जाते, त्यामुळे मद्यपी व्यक्तीची सीमांत उपयोगिता वाढल्यासारखे वाटते. खरे तर हा आभास असतो. ही स्थिती जवळजवळ सर्वच व्यसनांच्या बाबतीत लागू होते, मात्र यात विवेकशीलता या गृहीतकाचे उल्लंघन झालेले आहे. म्हणजे या ठिकाणी अपवाद जरी सांगितलेले असले तर ते आभासात्मक आहेत, कारण आपण अगोदरच गृहीत धरलेला आहे विवेकशीलता, सातत्य, एकजिनसीपणा. नंबर 4, सत्ता. व्यक्तीला जशी जशी सत्ता प्राप्त होते तसतशी सत्तेची लालसा वाढत जाते, ती जास्तीत जास्त सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करते, परंतु येथे विवेकशीलता या गृहीतकाचे उल्लंघन झालेले आहे. म्हणून आपला सिद्धांत मांडत असतानाच आपण आपल्या या सिद्धांतामध्ये रॅशनल पर्सन किंवा विवेकशील माणसाचाच अभ्यास केला जातो असं गृहीत धरलेलं आहे. नंबर 5, पैसा. पैशाची सीमांत उपयोगिता कधी शून्य होत नाही असे म्हटले जाते. पैशाच्या साठ्याच्या वाढीबरोबर सीमांत उपयोगिता वाढत जाते, कारण विविध गरजा भागविताना अनेक वस्तू व सेवांची खरेदी करण्यासाठी विनिमय माध्यम म्हणून पैसा वापरला जातो. मात्र काही अर्थतज्ज्ञांच्या मते हा सिद्धांत पैशाला लागू होतो. उदाहरणार्थ, श्रीमंत व्यक्तीपेक्षा गरीब व्यक्तीला पैशाची सीमांत उपयोगिता जास्त जाणवते. अशा पद्धतीनं वरील सर्व बाबी सिद्धांताचे अपवाद मानले जातात, पण त्यात कोणत्या ना कोणत्या गृहीतकाचे उल्लंघन होत असल्यामुळे घटत्या सीमांत उपयोगितेचे अपवाद खरे अपवाद नसून केवळ भासमान आहेत. अशा पद्धतीने आपल्याला याचं उत्तर लिहिता येईल. अशा पद्धतीने हे वेगवेगळे प्रश्न आपल्याला दिलेले आहेत, ते आपण पुन्हा पुन्हा वाचावेत आणि काही जर अडचण असेल तर कॉमेंट्स करून कळवावं आणि सबस्क्राईब करावं, लाईक करावं, कारण त्यामुळे मला शक्ती मिळत असते. आणि तुम्ही जे आहात ते तुमचा जर अभ्यास व्यवस्थित झाला, तुम्ही जर वेगवेगळे प्रश्न विचारला, तुम्ही लाईक केलात तर मला प्रोत्साहन मिळते. तुम्ही हीच माझी शक्ती आहेत आणि तुम्हाला जास्तीत जास्त समजणं हे माझं आद्य कर्तव्य आहे आणि तेच माझं ध्येय आहे. आज एवढे बोलून